प्रेग्नन्सीसाठी प्लॅन करताय, तुम्हाला गरोदर व्हायचंय, आई व्हायचंय आणि तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला या 9 महिन्यांमध्ये काहीच त्रास नाही झाला पाहिजे. तुमचे 9 महिने अगदी हसत-खेळत गेले पाहिजेत आणि 9 महिन्यांच्या शेवटी तुम्हाला एक गोंडस, गोजिरं बाळ तुमच्या हातात मिळालं पाहिजे. अ, साहजिक आहे, प्रत्येकच जोडप्याला असं वाटतं की आम्हाला एक सदृढ आणि गोंडस बाळ मिळावं आणि यासाठी तुम्ही काय करायला हवं, याच विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग बघूयात की हे प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग किंवा गरोदरपणाची जी पूर्वतयारी आहे ती कोणासाठी खूप आवश्यक आहे. म्हणजे अशी पूर्वतयारी सगळ्याच जोडप्यांनी करणं आवश्यक आहे, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. पण काही महिला किंवा काही पुरुष यांना हे अतिशय आवश्यक असतं. तर अशांबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. त्यानंतर या पूर्वतयारीमध्ये डॉक्टर तुम्हाला कुठल्या टेस्ट करायला सांगू शकतात का, तुमच्या जीवनशैलीमध्ये काही बदल सांगू शकतात का, किंवा तुम्हाला काही औषधं घ्यायला सांगू शकतात का, या सगळ्या विषयावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर आता मी म्हटलं तसं की गरोदरपणासाठी जाण्याआधी पूर्वतयारी ही सर्वच जोडप्यांना आवश्यक असते. कारण जेव्हा पण आपल्याला गर्भ राहत असतो, आपली गर्भधारणा होत असते, तेव्हा ज्या शुक्राणूंपासून किंवा ज्या श्रीबीजांपासून हा गर्भ तयार होतो, ते श्रीबीज आणि ते शुक्राणू हे त्यांच्या उच्चतम क्वालिटीचे असणं आवश्यक असतं. आणि ते असण्यासाठी तुमची डेली रुटीन म्हणजे तुमची जीवनशैली सुद्धा किती योग्य आहे हे सुद्धा खूप महत्वाचं असतं, की जेणेकरून एक सदृढ स्पर्म आणि एक सदृढ श्रीबीज एकत्र येऊन त्याच्यापासून एक चांगला गर्भ बनू शकतो आणि ज्यामुळे तुम्हाला प्रेग्नन्सीतले कॉम्प्लिकेशन्स कमी होऊ शकतात. आणि म्हणूनच बाळ राहण्याच्या 2-3 महिने आधी तुम्ही काय खाताय, काय पिताय, तुमची लाईफस्टाईल कशी आहे, तुम्ही काही औषधं घेतायत का, या सगळ्या गोष्टींचा तुमच्या होणाऱ्या प्रेग्नन्सीवरती बराच मोठा परिणाम होत असतो. आणि म्हणूनच बाळ राहिल्यानंतर नाही तर बाळ राहण्याच्या आधीपासूनच तुम्ही या सगळ्या गोष्टींची तयारी करणं आवश्यक असतं. तर ज्या महिलांना आधीपासूनच काही आजार आहेत, त्या काही मेडिसिन्स घेत असतील त्याकरता, तर अशांनी तर ही प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग घेणं खूप आवश्यक आहे. जसं की आता काही महिला असतात की ज्यांना आधीपासून बीपी असतो, त्यासाठीच्या गोळ्या चालू असतात. बऱ्याच जणांना आजकाल डायबिटीज सुद्धा खूप कमी वयामध्ये व्हायला लागले आणि त्यासाठी सुद्धा ते काही मेडिसिन घेत असतात. बऱ्याच जणांचं वजन खूप जास्त असतं, काहींना लहानपणापासून हृदयाचा एखादा आजार असतो किंवा त्यांचं काही ऑपरेशन झालेलं असतं. बऱ्याच वेळा काही लोकांना झटक्याचे आजार असतात, कन्व्हर्जन ज्याला आम्ही म्हणतो, आणि त्याच्यासाठी सुद्धा काही औषधं ती लोक घेत असतात. बऱ्याच जणांना काही क्रोनिक डिसीजेस असतात, जसं की संधिवात म्हणजे आर्थरायटिस झालं. आणि या सगळ्यांसाठीचे जे मेडिसिन्स तुम्ही घेत असता, ते मेडिसिन्स बऱ्याच वेळा येणाऱ्या बाळासाठी किंवा आपल्या एगसाठी आणि येणाऱ्या गर्भासाठी घातक असतात आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा काही अनुवंशिक व्यंग या बाळांना येऊ शकतात. आणि म्हणून असे आजार जर तुम्हाला असतील, यासाठी जर तुम्ही ऑलरेडी ट्रीटमेंट घेत असाल, तर तुम्ही तुमच्या त्या स्पेशलिस्टला आणि तुमच्या गायनेकोलॉजिस्टला बाळ राहण्याआधीच कमीत कमी 2-3 महिने भेटणं अपेक्षित असतं. यानं काय होईल, तर जर का तुमचा हा आजार म्हणजे डायबिटीज घ्या किंवा बीपी घ्या, हा जर कंट्रोल नसेल, बऱ्याच वेळा तुम्ही मेडिसिन घेत असता पण तुमचा आजार हा पूर्णपणे कंट्रोल नसतो, आणि जर प्रेग्नन्सी राहण्याआधीच तुमचा बीपी कंट्रोल नसेल किंवा तुमच्या शुगर डिरेंज्ड असतील, तुमचा आर्थरायटिस खूप जास्त वाढलेला असेल, तर प्रेग्नन्सीत ह्या गोष्टी अजून वाढतील आणि तुमची प्रेग्नन्सी जास्त कॉम्प्लिकेट होऊ शकते. आणि म्हणून तुम्ही आधीच अशा महिलांनी डॉक्टरांना भेटून, तुमच्या स्पेशलिस्टला भेटून तुमचा तो आजार एकदम आटोक्यात आणणं आवश्यक असतं. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की मी सांगितलं तसं यामध्ये तुम्ही जे काही मेडिसिन घेत असता, की जसं की बऱ्याच वेळा काही बीपीच्या गोळ्या असतात किंवा झटक्यांसाठीच्या ज्या काही गोळ्या असतात, त्या बाळावरती परिणाम करू शकतात. बाळामध्ये त्याच्यामुळे काही व्यंग येऊ शकतात आणि त्यामुळे अशा वेळेस जर तुम्ही आधीच डॉक्टरांकडे गेलात, तर तुमचे डॉक्टर हे औषधं तुम्हाला बदलून देऊ शकतात आणि जेणेकरून तुम्हाला किंवा तुमच्या बाळाला प्रेग्नन्सीमध्ये या गोष्टींचा त्रास होणार नाही. आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये काही अनुवंशिक आजार असतात, म्हणजे तुमचे फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह आपण ज्याला म्हणतो, म्हणजे तुमचे मावशी काका किंवा तुमच्या मिस्टरांचे मावशी काका, त्यांची मुलं, यांना जर काही अनुवंशिक आजार असतील, काही तुमच्या घरामध्ये काही मतिमंद बाळं जन्माला आली असतील किंवा काही जन्मापासूनच फिजिकली हँडिकॅप असतील, तर अशा आजारांबाबत सुद्धा तुम्हाला तुमच्या डॉक्टरांशी डिस्कस करणं आवश्यक असतं. कारण की असे आजार जर अनुवंशिकरित्या येत असतील, तर तुमचं जेनेटिक काउन्सिलिंग ॲज अ कपल तुमचं जेनेटिक काउन्सिलिंग होणं आवश्यक असतं, आणि जेणेकरून आपण ही माहिती करून घेऊ शकतो की तो आजार तुमच्या दोघांमध्ये आहे का आणि त्याच्यामुळे तो तुमच्या बाळामध्ये येऊ शकतो का. तर ही जी सगळी मंडळी आहेत की ह्या ज्या सगळ्या महिला आहेत, अशा महिलांना तर प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग खूपच आवश्यक आहे. आणि मी सांगितलं तसं बाकीचे लोक की ज्यांना असं वाटतं की नाही, आम्ही तर खूप फिट आहोत, आम्ही हेल्दी आहोत, आम्हाला कुठल्याही गोळ्या औषधं चालू नाहीत, मग आम्हाला कशाला प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंगची गरज आहे.
तर अशा लोकांना काउन्सिलिंगची गरज किंवा डॉक्टरना एकदा भेटण्याची गरज याकरता आहे की मी तुम्हाला आधी सांगितलं तसं की बाळ राहण्याआधी गेले 3-4 महिने तुम्ही काय खाताय पिताय, तुमची लाईफस्टाईल खूप महत्वाची असते. आणि म्हणून जेव्हा तुम्ही बाळ राहण्यासाठी प्रयत्न सुरू करता तेव्हा जरी तुम्ही फिट अँड फाईन असाल तरी तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये काही बदल करणं आवश्यक असतं. तर ते कुठले असतील, तर तुम्ही रेग्युलर बेसिसवरती काहीतरी एक्सरसाइज करणं खूप गरजेचं असतं की जेणेकरून तुमची फिजिकल हेल्थ चांगली राहील. मग तो योगा असू शकतो, सूर्यनमस्कार, जॉगिंग, वॉकिंग असं काहीही असू शकतं. जी एक्सरसाइज तुम्हाला आवडते ती तुम्ही आणि तुमच्या पार्टनरनी कमीत कमी 40 मिनिटं करणं आवश्यक आहे, ज्यामुळे तुमचे हार्मोन लेवल चांगले राहतील आणि तुम्हाला प्रेग्नन्सी सहज राहील. दुसरी गोष्ट तुमची मेंटल हेल्थ, सायकोलॉजिकल हेल्थ सुद्धा खूप आवश्यक असते आणि त्यासाठी तुम्ही थोडंसं मेडिटेशन, थोडासा योगा, प्राणायाम या गोष्टी सुद्धा अवलंबल्या पाहिजेत. त्यानंतर तुम्ही काय खाताय पिताय हे खूप महत्वाचं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही सीझनल भाज्या, सीझनल फळं, ताजं अन्न खाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जंक फूड किंवा हॉटेलचं फूड जेवढं होईल तेवढं कमी घेतलं पाहिजे की जेणेकरून तुमचा आहार चांगला राहील आणि त्यामुळे तुमच्या शरीरातले हॉर्मोन्स चांगले राहून तुमचं श्रीबीज आणि तुमचे शुक्राणू सुद्धा चांगले राहतील आणि जन्माला येणारं बाळ हे हेल्दी असेल. तर हे लाईफस्टाईल चेंजेस सुद्धा खूप आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे जर तुम्हाला काही ॲडिक्शन्स असतील, तुम्हाला काही व्यसनं असतील, तुम्ही ड्रिंक्स घेत असाल किंवा तुम्ही स्मोकिंग करत असाल, तंबाखू घेत असाल, तुमचं झोपणं उठणं हे खूप इरेग्युलर असेल, तर हे सुद्धा बदलणं, हे कमी करणं खूप आवश्यक आहे की जेणेकरून तुमचे हार्मोन लेवल व्यवस्थित राहतील. तर आता आपण बघूयात की या अशा प्रिकन्सेप्शनल काउन्सिलिंगसाठी तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला कुठल्या प्रकारच्या तपासण्या करायला सांगू शकतात. बेसिकली महिलांना, पुरुषांच्या सुद्धा काही तपासण्या होणं आवश्यक असतं. तर आता आपण बघूयात की महिलांच्या काही तपासण्या होऊ शकतात. तर सगळ्यात महत्वाची तपासणी आहे जी की हिमोग्लोबिन. कारण की जर तुमची प्रेग्नन्सी राहण्याच्या आधीच रक्ताची मात्रा कमी असेल तर प्रेग्नन्सी तुमची कॉम्प्लिकेट होऊ शकते. प्रेग्नन्सीमध्ये रक्त चढवण्याची गरज पडू शकते. त्यानंतर दुसरी महत्वाची तपासणी आहे ब्लड ग्रुप. कारण जर का तुमचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह असेल तर प्रेग्नन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात आणि निगेटिव्ह ब्लड ग्रुप हा रेअर असल्यामुळे आपल्याला तो आधीच जमा करून ठेवणं आवश्यक असतं. त्यानंतर बऱ्याच वेळा अशा महिलांना आपण एक अँटीडी नावाचं इंजेक्शन देत असतो की जेणेकरून त्यांच्या पुढच्या येणाऱ्या बाळांना त्रास होऊ नये, म्हणून महिलांचा ब्लड ग्रुप माहिती करून घेणं सुद्धा खूप आवश्यक असतं. नंतर आहेत की थायरॉइडची तपासणी, मग शुगर, ब्लड टेस्ट, शुगरची टेस्ट करणं पण आवश्यक आहे, शुगर कंट्रोल आहे की नाही पाहण्यासाठी. त्यानंतर जे काही व्हायरल इन्फेक्शन्स असतात, व्हायरल मार्कर्स असतात, ज्यामध्ये HIV आहे, HBsAg आहे, VDRL आहे, अशा तपासण्या सुद्धा तुम्हाला डॉक्टर करायला सांगू शकतात. नंतर आजकाल आपण रुबेलाचं सुद्धा अँटीबॉडीज टेस्ट करतो आणि जर ती निगेटिव्ह असेल तर तुम्हाला रुबेलाचं वॅक्सिनेशन आधीच देऊ शकतात तुमचे डॉक्टर आणि जेणेकरून तुम्हाला प्रेग्नन्सीच्या पहिल्या 3 महिन्यांमध्ये जर रुबेला इन्फेक्शनमुळे जे काही गर्भपात होतात ते तुम्ही टाळू शकता. म्हणून रुबेलाची टेस्ट सुद्धा तुम्ही प्रेग्नन्सी राहण्याआधी करून घेऊ शकता. तर साधारण या बेसिक टेस्ट तुम्ही प्रेग्नन्सी राहण्याच्या आधी करायला पाहिजेत. नंतर आहे की सिकल सेल आणि थॅलेसेमिया हे काही म्हणजे रक्त बनण्याचे आजार असतात आणि ह्या आजारांची तपासणी खरं तर तुम्ही लग्नाआधीच करायला पाहिजे असते. कारण की हे आजार तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला दोघांनाही जर असतील तर ते तुमच्या बाळाला येऊ शकतात आणि प्रेग्नन्सीत सुद्धा त्याच्यामुळे तुम्हाला अनिमिया होऊ शकतो हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे. म्हणून याची तपासणी सुद्धा खरं तर तुम्ही प्रेग्नन्सी राहण्या आधी करायला आवश्यक असते. आजकालच्या आपल्या राहणीमानामुळे म्हणा किंवा डाएट आणि या सगळ्या गोष्टींमुळे बऱ्याच वेळा B12 आणि व्हिटॅमिन D3 याची सुद्धा कमतरता आजकाल महिलांमध्ये आम्हाला दिसायला लागली आहे आणि त्यामुळे बऱ्याच वेळा आम्ही प्रेग्नन्सी राहण्याआधी महिलांना B12 आणि व्हिटॅमिन D3 या दोघांची सुद्धा तपासणी करायला लावत असतो. तर आता बघूया की प्रेग्नन्सीमध्ये कुठल्या हेल्थ सप्लिमेंट्स घेणं तुम्ही आवश्यक असतं. तर मी सांगितलं तसं जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये तुमच्या आहारामध्ये बदल केले आणि तुम्ही तुमचा सर्वांगीण आहार घेतला तर बऱ्यापैकी तुम्हाला सप्लिमेंटची गरज पडणार नाही. परंतु समजा तुम्ही काही टेस्ट केले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हिमोग्लोबिनची मात्रा कमी आली आहे किंवा B12 ची डेफिशियन्सी आहे, व्हिटॅमिन D3 ची डेफिशियन्सी आहे, तर अशा वेळेस त्या स्पेसिफिक सप्लिमेंट्स तुम्हाला तुमचे डॉक्टर घ्यायला सांगू शकतात. आणि सगळ्यात महत्वाची फॉलिक ऍसिड, हे तुम्ही ऐकलंच असेल की फॉलिक ऍसिडची सप्लिमेंट ही जशी प्रेग्नन्सीच्या पहिल्या 3 महिन्यांमध्ये आवश्यक असते तशीच ती जर तुम्ही प्रेग्नन्सी राहण्याच्या आधीपासून 1-2 महिने घेतली तर तुमच्या बाळाच्या म्हणजे तुमच्या बाळाला येणारे बरेच व्यंग यामुळे कमी होऊ शकतात आणि म्हणून फॉलिक ऍसिडची सप्लिमेंट्स ही प्रेग्नन्सी राहण्याच्या आधीपासून घेणं आवश्यक असतं. तर अशा प्रकारच्या सप्लिमेंट्स तुम्ही प्रेग्नन्सीच्या आधी घेऊ शकता. तर मला असं वाटतंय की
प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग या विषयावरती मी बराच प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टी ज्या मी सांगितल्यात की तुमच्या जीवनशैलीमधले बदल, तुमचं वजन कमी करणं, तुमची डाएट चेंज करणं, रेग्युलर व्यायाम करणं, डॉक्टरांना भेटून काही सप्लिमेंट्स घेणं आणि जर तुम्हाला काही आजार असतील तर ते आधीच कंट्रोल करून घेणं, तुमचे काही मेडिसिन चेंज करणं, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बाळ राहण्याच्या आधीच तुमच्या डॉक्टरांना भेटून केल्यात तर तुमची 9 महिन्यांची प्रेग्नन्सी नक्कीच कमी कॉम्प्लिकेशन असलेली असू शकते. तुम्ही 9 महिने तुमचे हसत खेळत घालवू शकता आणि 9 महिन्यांच्या शेवटी तुम्ही एक हसरं खेळतं गोंडस बाळ घरी घेऊन जाऊ शकता. तर मला असं वाटतंय हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्यासारख्याच बाळासाठी प्रयत्न करणाऱ्या तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मैत्रिणींसोबत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.